धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणं गमनं महापुण्यं। पंचशील ग्रहण करताना पाली भाषेत आणि मराठी भाषेत पूजनीय बदलत उपगुप्तजी आणि भिक्खू संघ अनुमती देत असेल तर पाली भाषेत आणि मराठी दोन्ही भाषेत घेऊ बनतेजी म्हणते बरं। हे बघा का मानवतेचा महामार्ग आहे आणि तो म्हणजे फॉर्मल नाही इनफॉर्मल आहे बाय हार्ट म्हणायचा ग्रहण करायचा आहे बाय हार्ट। मी जसं म्हणतो तसं म्हणतो पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामि। मी आता एक एक शब्द म्हणतो ते म्हणतो मी सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना करतो कोणत्याही माणसांच्या हिंसेमध्ये मी भाग घेणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो। अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि। मी लुबाडणूक फसवणूक भ्रष्टाचार करणार नाही तसेच न दिलेले घेणार नाही तसेच चोरीही करणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो। कामे असुमिथ्याचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि। मी व्यभिचार करणार नाही। आता केवळ महिला मंडळानंच म्हणायचं एक वाक्य मी व्यभिचार सहन करणार नाही। आता सर्वांनी म्हणायचं आहे असे शिक्षण ग्रहण करतो। मुसावादा वेरमणी शिक्षापदं समादियामि। मी चुगली निंदा व्यर्थ बडबड करणार नाही तसेच खोटेही बोलणार नाही
असे शिक्षण ग्रहण करतो. सुरा मेरे मज्ज पमाद ठाना वीरमणी शिक्षापदं समादियामि. मी बुद्धीला भ्रष्ट करणारे बुद्धीला आळशी करणारे माणुसकीचा मार्ग प्राप्त न होऊ देणारे परिशुद्ध निब्बाण प्राप्त न होऊ देणारे मानवतेच्या प्रती निर्दोष आणि निष्कलंक असे जीवन प्राप्त न होऊ देणारे अशा मादक पदार्थाचे दारूचे मी सेवन करणार नाही असे शिक्षण ग्रहण करतो. साधु 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 तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शील संपादितव्यम्. साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं नमामि सपदं. थांबा. तर मला पूजनीय भदंत आमचे गुरुतुल्य पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्थवीर यांनी मला त्यांच्या अनुमतीनं मी तुम्हाला त्रिशरण पंचशील दिलं. ते त्रिशरण पंचशील मी दिलं नाही, भंते धम्मसेवकजी यांनी दिलं आहे असं समजायचं. दुसरी गोष्ट, हे मानवतेचा महामार्ग आहे. हे फक्त बौद्धांना आवश्यक आहे का सर्व जगांना आवश्यक आहे? प्लीज कन्फर्म युअर शेअर. सर्व जगाला आवश्यक आहे का बौद्धांनाच आवश्यक आहे? सर्व जगांना आवश्यक आहे ना. बस आपण इथूनच आता निब्बाणाच्या जवळच पोहोचतो. चला, धन्यवाद. श्रद्धेय आदरणीय भंतेजींनी आपल्या सर्वांना त्रिशरण पंचशील दिला आहे. यानंतर भिक्खू संघाच्या स्वागतपर एक गीत होईल. स्वागतपर गीत चला लवकर. काही क्षणामध्ये या ठिकाणी माननीय संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. ते बुद्धविहारामध्ये तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेची पूजा करून तद्वतच दिवंगत पूज्य भदंत उपालीजी थिरो यांच्या स्तूपाची ते वंदना करत आहेत. काही क्षणामध्ये या ठिकाणी परिषदेच्या या विचारमंचावरती उपस्थित होणार आहेत. त्या अगोदर या ठिकाणी एक स्वागतपर गीत होणार आहे. पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही 23वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होणार आहे. अगदी काही क्षणामध्ये या ठिकाणी माननीय संजय शिरसाट साहेब, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, यांचं काही क्षणामध्ये विचार मंचकावर या ठिकाणी आगमन होत आहे. ते सर्वप्रथम स्टेजवरती येऊन तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची या ठिकाणी पूजा करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. या ठिकाणी माननीय संजय शिरसाट साहेब, मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य, यांचं या ठिकाणी धम्मपरिषदेच्या या विचार मंचावर त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ते लागलीच तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची ते या ठिकाणी पूजा करतील. आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेबांचं आपण टाळ्या वाजवून ठिकाणी स्वागत करावं. समेत माननीय विशालजी कदम हे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या आदेशांची पूजा करावी. तथागत भगवान बुद्धांचा, तथागत भगवान बुद्धांचा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माननीय मंत्री महोदय संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी आपल्या आदर्शांची पूजा करत आहेत. अखिल भारतीय 23वी बुद्ध परिषद बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीच्या विद्यमाने या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. या परिषदेसाठी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांचं आगमन झालेलं आहे. समवेत पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्यांनी आसनस्थ व्हावं. स्वागत गीत या ठिकाणी होईल. कृपया लागलीच आपण या स्वागत गीताला प्रारंभ करा. माननीय आर के गायकवाड साहेब हे उपस्थित आहेत. त्यांचं हे मनपूर्वक स्वागत. हॅलो, त्याला आवाज द्या. स्टेजच्या आजूबाजूला कोणीही गडबड करू नये. तिथे कोणी गर्दी करू नये. सर्वांनी बाजूला एका बाजूला जाऊन थांबावं. सुरू करा. सुरू. त्याला व्हायचे हॅलो, चला लागलं का? चला. चालू तर करा. माईक चालू करा. हॅलो हॅलो. 23वी बुद्ध धम्म परिषद आपल्या पूर्णा शहरामध्ये मोठ्या मठामध्ये साजरी होत आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या मान्यवराचे व भिक्खू संघाचे स्वागत आपल्या सेवेमध्ये सादर करीत आहे. ऐकावं. साजरी होते पौर्णिमेला, हो साजरी होते पौर्णिमेला. सुस्वागतम सुस्वागतम उच्च भिक्खू संघाला. सुस्वागतम उच्च भिक्खू संघाला. सुस्वागतम उच्च भिक्खू संघाला. उपगुप्त महादेवांचे कार्य आहे ते अनमोलाचे. कार्य आहे पंते उपगुप्त महादेवांचे कार्य आहे ते अनमोलाचे. कार्य भिक्खू संघाला.